हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज कसे आहेत? मजेत ना? तर मजेतच राहा. आणि आज आपण आलोय भायखल्यामध्ये राणीच्या बागेमध्ये. राणीच्या बागेचं नाव आहे वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय. तर याचं जे तिकीट आहे 12 वर्षाखालील मुलांसाठी 25 रुपये आणि त्यांच्यासाठी शुक्रवारी फ्रीमध्ये असतं आणि आपल्यासाठी 50 रुपये. आणि जर तुम्ही फॅमिली म्हणून येत असाल तर आईवडिलांसोबत जर 2 मुलं असतील तर त्यांच्यासाठी फक्त 100 रुपये चार्जेस आहेत. तर त्याची मी पूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि माझ्यासोबत आता शुभम आहे. तर आपण जाणार आहोत राणीची बाग एक्सप्लोअर करण्यासाठी. मित्रांनो, समोर हत्ती आहे बघा. आणि जेव्हा आपण येतो ना पहिल्यांदा तेव्हा हत्तीचं दर्शन होतं. आता आतमध्ये दिसत नाही व्यवस्थित. शिव काय बोलतोस? दरवर्षी पहिला असेल. मित्रांनो, आपण आता जातोय अस्वलाच्या कक्षामध्ये. चल आगे चल सुना चल 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 मम्मा चल चल सांग. शुभम, वाघाला पाहून कसं वाटतं? भाग आता बघायला चाललो. तू बघितलेलंस ना आधी? हा, गेल्यावर तर हे बघा. आणि आता आपण वाघाच्या कक्षात चाललोय आणि गर्दी बघा किती आहे. वाघाला पाहण्यासाठी लोक लांबून येतात मुंबई. 1 वर्षानंतर येतो. गेल्या वर्षी पण ह्याच महिन्यात आलो. अरे आला 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 आला. शुभम व्यवस्थित शुभम शुभम शुभम. अरे अरे पाण्यात देखो कि मार उडी मार. ते बघ मगर मगर. आता आपण चाललोय तरस हायना आणि बिबट्याच्या कक्षामध्ये. तर राईट साईडला बिबट्या आणि लेफ्टला हायना आहे. पहिला बिबट्या बघायचा मला. तो शुभम बिबट्या बघ. तो बघा हायना झोपलेत दोघं पण.
एवढं माणसं बघायला आली पण झोपले दोघं. मित्रांनो, आम्ही राणीचा बाग एक्सप्लोअर तर केला, पण आल्यानंतर आम्हाला जसं पाहायचं होतं तसं पाहता आलं नाही, कारण आम्ही दुपारच्या वेळेस आलेलो आणि प्राणीसुद्धा त्यावेळेस आराम करत होते आणि झोपलेले. तर तुम्ही जर सिंह बघण्यासाठी येत असाल तर तुमच्यासाठी सिंह अजून आलेला नाही. सिंह आल्यावर आपण एक व्हिडिओ करूच, तुम्हाला सांगेनच नाही. आणि तुम्हाला तुला कसं वाटतं? काय बघायलाच नाही भेटलं. आल्यापासून सर्व पाणी झोपलेत, काय पुढं कायच नाही, सर्व दिसायला पण येत नाही पाणी. हां, मी बिबट्याला 2 ते 3 वेळा बघायला गेलो. परत मगराचा पण तो जो कक्षा आहे ना, सेक्शन, तो खूप छान केला पहिल्यापेक्षा. खूप म्हणजे राणीचा बाग सुधरवला आहे. तुम्ही या नक्कीच व्हिजिट करा, पण सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस. दुपारच्या वेळेस येऊ नका, कारण दुपारच्या वेळेस आला तर आमच्यासारखी फजिती होईल. तर दाखवायचं होतं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ कशी होती नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मिळत अशाच काही खास ब्लॉगमध्ये आणि घेतो राजा. टाटा, बाय बाय.